मनाची श्रीमंती. दवाखान्यापुढे एक आलिशान कार थांबली. त्यातून अभि उतरला. अभि माझा पेशंट. नेहमी तो आणि त्याची पत्नी यायचे. लग्नाला 4 वर्षे झाली तरी अपत्य नव्हते. अभिने कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडले. आतून झगझगीत साडी घातलेली तरुण उतरली. दोघेही दवाखान्यात आले. तिला सर्दी, खोकला, किरकोळ असा आजार होता. तिला तपासताना मी अभिला ही कोण असे विचारले. त्याने नंतर सांगतो अशी खून केली. उपचार घेऊन ती बाहेर गेल्यावर अभि म्हणाला, वैद्य काका, ही तुमची नवीन सून. अभिचा काका माझा क्लासमेट, म्हणून अभि मला काकाच म्हणायचा. म्हणजे? मी समजून विचारलं. म्हणजे मी कविताला घटस्फोट दिला. काय? मी न राहून ओरडलो. माझ्यासमोर कविताचा हसतमुख स्वज्वल चेहरा आला. नेहमी अभिची काळजी घ्यायची, तुम्हाला तर माहीतच आहे. आम्हाला मुलं बाळं होत नव्हते. कवितेत दोष होता. तुम्हीच तर पाठवलं होतं ना सुरुवातीला तज्ज्ञ डॉक्टराकडे. हो, पण दोष मोठा नव्हता रे. ट्रीटमेंटने फरक पडला असताना. सर्व डॉक्टर असेच म्हणायचे. पण किती वर्ष? अगदी पुण्या मुंबईला पण दाखविले. पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण फरकच पडला नाही. पण कविता हो म्हणाली. माझा प्रश्न, तिचं हो म्हणाली, तिचे वडील तर ऐकतच होते. मी तर अगोदरच सांगितलेले होते. पैशाचा प्रश्न नाही, कवितेला जन्मभर पोसायची जबाबदारी माझी. शेवटी कवितेनंच वडिलांची समजूत घातली. तरीही माझ्या मनाला पटेना. थोडे अजून प्रयत्न करायला हवे होते. मी गुळमुळीतपणे म्हणालो. किती वर्ष? माझंही वय वाढत चाललं आहे. आईलाही नातू किंवा नात हवी आहे. शेवटी केलं दुसरं लग्न. अभि माझी फी देऊन निघून गेला. पण माझं मन स्वास्थ्य हिरावून गेला. नंतर शिवा म्हणून हमाली करणारा तरुण आला. त्यालाही लग्नानंतर मूल बाळ होत नव्हते. त्याच्या बायकोची तपासणी केली तर तिला पाळीच येत नव्हती. तिला सिनियर मॅडमकडे तपासायला पाठवले होते. ते सर्व रिपोर्ट घेऊन तो आला होता. काय रे, काय म्हणाल्या मॅडम? त्यासनी तुम्हाला फोन करायला सांगितलं आहे जी. ठीक आहे. मी मॅडमचा नंबर फिरवला. हॅलो विवेक, समोरून मॅडम म्हणाल्या. मी तिला एक्झामिन केलं, तिची सोनोग्राफी पण केली. अरे, तिला मेन प्रॉब्लेम हा आहे की तिला युटेरसचं नाही. शिवाय तिचे बाकीचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. माझा चेहरा शक्यतो कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत मी मॅडमचे बोलणे ऐकले. फोन ठेवल्यावर चेहऱ्यावरचा घाम पुसला. आता शिवाला त्याची बायको कधीही आई बनू शकणार नाही हे कसं सांगायचं, या विवंचनेत मी होतो. तेवढ्यात तोच म्हणाला, मॅडम बाईने आम्हाला संबंध सांगितले.
देवाच्या मर्जीपुढे कोणाचं चालते होय? मी हिला म्हणालो, असू दे, या नशिबाच्या गोष्टी. कधीतरी देवाकडून बी होती चूक. माझ्या भावाला मोप 4-5 पोरं होती. त्यातला एखादा ठेवून घेऊ. शिवा बोलत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो. नकळत अभि आणि शिवाची तुलना मनात आली. पैशाने अभि नक्कीच श्रीमंत होता, पण मनाच्या श्रीमंतीत तो शिवाच्या आसपासही नव्हता. मी काहीच बोलत नाही बघून शिवाने रिपोर्ट टेबलावर ठेवले. येतो साहेब मी म्हणून तो निघणार तोच मी त्याच्या हातावर थोपटवले. त्या स्पर्शाने माझ्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या. तो समाधानाने हसला आणि परत जायला निघाला. ही सत्य कथा किंवा कहाणी आवडली असेल तर शेअर करा.